बाबा तुम्हाला खरं सांगू का, मी ना आता कुठलाच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. बरोबर आहे, मी समजू शकतो तुझी मनस्थिती, पण आता तिलोत्तमानी मनावर घेतलंय म्हटल्यावर तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर रोज नवीन नवीन स्थळं येत राहतील आणि तुला बघण्याचा कार्यक्रम होत राहील. त्यामुळे तुला नक्की दुसरं लग्न करायचंय की नाही हे नक्की ठरव, आणि लवकरात लवकर ठरव, कारण कदाचित नंतर तुला विचार करायची संधीच मिळणार नाही. विचार करा. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखल तरीही मन करते हे फितोरी. तुझा हात हातात पडला अन शब्द धरात अडला, पण सूर तरीही होत बोल का. माई मी फोन घेऊ का? नाही, जोवर रियाज पूर्ण होत नाही तोपर्यंत फोन घ्यायचा नाही. ठेवतो. माई सारंग सरांचा फोन आहे, ते घरी आले असतील आणि जर मी फोन नाही उचलला तर ते प्रश्न विचारत राहतील किंवा काळजी करत राहतील. उचलू द्या ना प्लीज. ठीक आहे, घे. हॅलो, बोला. सावली, मला जरा एक काम कर, जरा कपाटापाशी जा आणि त्या लॉकर मध्ये एक फाईल ठेवली आहे, तर मला जरा डिटेल्स हवेत, ते मला सांग. ऐका ना, मी जरा बाहेर आहे. बाहेर कुठे? मी एका कामासाठी बाहेर आले, पण तुमचं काम महत्वाचं असेल तर मी बबलू दादांना सांगू का? नाही, नको, राहू दे. बरं, तुम्ही कधी येणार आहात? हा, फूड मॉलला थांबलोय, पोचेन थोड्या वेळात. बरं. माई सॉरी, मला निघावं लागेल आता. हो. ठीक आहे, आज बऱ्यापैकी रियाज झालाय आपला, पण उद्या मला तारा तुझ्या सोबत हवी आहे. बरीच तयारी राहिली आहे आपली, कळलं का? हो, येते. येते मी. ये. बरं झालं ना अहिल्याला भेटून आलो. किती छान सुंदर एक्सप्लेन केलं सगळं काही तिने. तुझी मैत्रीण असल्यामुळे तिने बरेच डिटेल्स दिलेत आपल्याला, नाहीतर एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाही आहे. पण सारंग, दॅट इज अहिल्या. कधीही हातचं राखून काहीही करत नाही, एस्पेशली आपल्या बरोबर. सावकाश जरा बघू, त्याला लागलं का बघ. जा जा जा. बघतो. लागलं का तुला? कोण आहे? दिसत नाही तुला? माझा आला का जास्त? लायकीत राहायचा. अरे बाबा, तू मध्ये आलास. काय झालं सारंग? जास्त शहाणपणा करायचा नाही. एक मिनिट, तो नीट बोलतोय ना तुझ्याशी. ए बाई, आवाज करायचा ना, शांत बसायचं. अरे तो सॉरी म्हणतोय ना. आगे बोललो ना एकदा. सारंग, सारंग. आईला हात नाही लावायचा. सारंग, सारंग, सारंग. आता बोल ना आता. तिलोत्तमा मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो देवा. हा, आणि इथे प्रॉब्लेम झाला, पटकन ये. मला लोकेशन पाठवा, मी लगेच पोहोचतो.
देवा भाऊ. हॅलो. हा सिस्टर, हा मला आत्ताच तिलोत्तमा मॅडमचा फोन आला होता. त्या मुंबईला गेल्यात ना, तिकडे रस्त्यात काहीतरी राडा झालाय. काय? हो मी पोहोचतोय तिकडेच, तुला लोकेशन पाठवतो, तू पण पोहोच. हो मी लगेच येते. दादा मी सांगते तिथे चला. राजकुमार, कोण आहेस तू? तुझा काय संबंध? हात लावलास ना तू, माझा भाऊ आहे. जी रत्ता चालली ना ती मोठी आहे. हळू हळू हळू. सारंग सर. सारंग. राजकुमार दादा, राजकुमार सर. दादा उठ. तुला लागलं नाही ना? नाही. मी ओके 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 काही ग, तुला नाही ना लागलं? मी ओके. अरे माझं सोड, तुला खूप लागले दादा. अरे काहीच नाही. काही नाही लागलं. अरे चल आपण हॉस्पिटलला जाऊ. चल. काय हॉस्पिटलला? बरं आहेस ना? आमच्या गॅरेजच्या बाजूला एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे जातो, तो ओके करेल मला. बघा तुम्हाला किती लागलं, किती रक्त येत आहे. ओके मी ओके. घरी घेऊन जाऊ त्याला. चल. मी कुठे येणार नाही, लक्षात ठेव. मी आहे रे. ओके मी जातो. तिलोत्तमा मॅडम तुम्ही परवानगी द्या ना, त्याशिवाय ते नाही येणार. तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या. मला मध्ये टाकू नका याच्यात. चल. नाही नाही सर, दादा ऐक माझं. चल. माझं ऐक, माझ्यामुळे घरातलं वातावरण खूप खराब होईल. मी नाही आहे. मी म्हणते म्हणून तरी या प्लीज. प्लीज नको. दादा अहो एवढा आग्रह करतायत सगळे, टेन्शन काय? मी काय म्हणतो, तुम्ही घरी चला, थोडा वेळ आराम करा निवांत, मग तुम्ही हे करा ना. एक्झॅक्टली, टेन्शनचं काय काम नाही. मी बरं आहे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.